हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर बरेच दिवसानंतर हा लाँग व्हिडिओ येत असेल. खूप दिवस झाले होते, व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण एडिट करायचा बाकीच राहिला होता. तर आज थोडा वेळ होता, तर म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून घेऊया. त्यात पण थोडी स्वामीची बडबड चालूच होती. किती वेळ लागला होता हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी. आज थोडाफार घरचा किराणा भरायचा होता. भाजीपाला पण बराच दिवस झाले होते, संपला होता, ते पण आणायचं होतं. त्यासाठी फरची डाडू गेले होते स्टार बाजारलाच. म्हणजे एकाच जागी सर्व गोष्टी भेटतात स्टार बाजारमध्ये. भाज्या पण आणि इतर किराणा वगैरे भरायचं एकाच ठिकाणी भेटतं, त्यामुळे जास्त काही फिरावं लागत नाही. त्यामुळे फरची डाडू स्टार बाजारलाच गेले होते आणि बाजार घेऊन आल्याच आम्ही सर्वजण एकत्र इथं बसलो होतो आणि बाजार विस्कटून बसलो होतो. माझ्यासोबत स्वामीला पण सवय झाली आहे आल्या पिशव्या विस्कटायची. आणि इथं सर्व बाजार मी भरून ठेवत होती आणि इथं बटाटू आणि मी दोघांनी पैज लावली होती. दरवेळी आम्ही ना तुपाचं हे भरणी घेऊन येतो आणि ह्यावेळी थोडी ऑफरमध्ये पाऊच भेटला होता, तर पाऊच आणला होता आणि त्याच्यावरूनच आम्ही पैज लावली होती. पाऊचमध्ये मला वाटलं थोडं तूप जास्त असेल आणि भरणी थोडी छोटी पडेल, त्यामुळे आम्ही 500-500ची इथं पैज लावली होती आणि इथं मी पैज हरली होती. त्याच्यावरूनच आमचं काही गोष्टी चालल्या होत्या. बाजार वगैरे भरून ठेवला आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला होता. आज स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं अंडा बिर्याणी. आणि अंडा बिर्याणी ज्या दिवशी बनवायचं असेल ना, त्या दिवशी स्वयंपाक पटकन होतो आणि ज्या दिवशी पटकन स्वयंपाक बनवायचा काय असेल ना, त्या दिवशी मी अंडा बिर्याणी बनवते. कारण जास्त इतर व्हेज बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीपेक्षा तर ना अंडा बिर्याणीला खूप वेळ कमी लागतो. डायरेक्ट कुकरलाच बनवलं का होऊन जाते. बाकी इतर वेळी थर द्या, त्यांना दम द्या, एवढं झंझट काही नसते अंडा बिर्याणी बनवताना. त्यामुळे अंडा बिर्याणी जेव्हा बनवायची असेल ना, तेव्हा मला बिलकुल कंटाळा येत नाही. पहिल्यांदा इथे ना कांदा वगैरे तळून घेतला, कुकरमध्ये सर्व तळून वगैरे घेतला कांदा. आणि कांदा ना मी एक वर्षभरासाठी लागेल एवढा ना कांदा छान असं कापून वाळून वगैरे घेतला होता मे महिन्यामध्ये. आणि त्यामुळे ना इथं तळताना पटकन होऊन जातं. नाहीतर इतर वेळी कसं कांदा तळायला किंवा चिरायला बराच वेळ लागून जातो आणि तेवढा वेळ पण बिर्याणी करताना जास्त वेळ लागतो. पण मी कांदा इथं ना बराच साधारण 3 ते 4 किलो कांदा मी तळून ठेवला होता आणि तो काय वाळून खूप कमी होतो, एवढा छोटासा डबा पूर्णच झाला होता. पण बिर्याणी करताना पटकन होऊन जातं आणि गॅस पण कमी वाचतो तेवढा. त्यामुळे कांदा वगैरे मी वाळून ठेवला होता, छान डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवला होता. छान वर्षभर कांदा हा राहतो, काही खराब वगैरे होत नाही. त्यानंतर भरपूर सारा कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला आणि डायरेक्टच इथे कुकरमध्येच बिर्याणी बनवणार होती. त्यामुळे कुकरमध्ये सर्व फोडणीला वगैरे घालून घेतले. सर्व जे बेसिक मसाले वगैरे लागतात ना, ते सर्व कुकरमध्ये घालून घेतलं. अंडा बिर्याणीला जास्त काही लागत नाही, त्यामुळे अंडा बिर्याणी बनवताना काही कंटाळा येत नाही मला. दुपारी डबा वगैरे घासून ठेवला होता मसाल्याचा, तोही सर्व मसाले वगैरे भरून ठेवले होते. कारण आज सर्व किराणा वगैरे भरला होता ना, तेव्हा सर्व जेवढे मसाले वगैरे आणले होते ना, ते छान डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं. त्यानंतर किचन ओट्यावर भरपूर सारा पसारा झाला होता, तोही काढायचा होता. आणि जेव्हा किराणा आणायला गेले होते तेव्हा बरीच सारी भाजी आणली होती, ती पण तेव्हा जसा किराणा भरून झाला ना डब्यामध्ये, तेव्हा सर्व भाज्या पण इथं धुवून ठेवल्या होत्या. म्हणजे माझा स्वयंपाक होईपर्यंत छान भाज्या पण त्या वाळून जातात, म्हणजे डब्यामध्ये छान भरून वगैरे ठेवता येतात. सर्व कुकरमध्ये कांदा टोमॅटो बेसिक मसाले दही वगैरे घालून छान फोडणी वगैरे देऊन घेतली. त्याच्यानंतर तांदूळ आणि उकडून घेतली, अंडीही घालून घेतली, वरून थोडा कांदा आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि छान कुकरचं झाकण लावून घेतलं. 2 शिट्ट्या ते 3 शिट्ट्यांमध्ये छान भात शिजून जातो. आणि तोपर्यंत भात कुकरला शिजत होता, तोपर्यंत बाकी किचनवरती भरपूर सारा पसारा झाला होता, तोही काढून घेतला. नंतर ज्या भाज्या धुवून ठेवल्या होत्या त्या छान वाळल्या पण होत्या, त्याही डब्यांमध्ये भरून घेतला. आता हे डबे घेतल्यापासून ना भाज्या खूप बरेच दिवस राहतात, 15 ते 20 दिवस भाज्या खूप छान अशा डब्यांमध्ये राहतात. आणि आम्ही भाजी घेतल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसाच्या भाज्या एकदमच घेऊन ठेवतो. त्यामुळे भाज्या इथं ठेवण्यासाठी ना हे डबे तर खूप भारी आहेत. मी 6 डबे मागवले होते, ते पण मला आता कमी पडत आहेत. त्यानंतर सर्व भाज्या वगैरे भरून घेतलं. या व्हिडिओवरून तर तुम्हाला कळत असेल किती दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे हा. पहिला पाऊस होता आणि छोटी छोटी मुलं ना भरपूर पाऊस आणि गडगडाट विजांचा कडकडाट होता, तरी पण त्यामध्ये खेळत होती, खूप एन्जॉय करत होती.
चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.